सर, रिसनगाव येथील पालकांनी जे आहे ते एकाच वेळेस 20 ते 22 विद्यार्थ्यांच्या टीसीची मागणी केली. नेमका काय प्रकार? मी मुख्याध्यापक पिडगे लक्ष्मण सोनबा, प्राथमिक आश्रमशाळा रिसनगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड असून काल मौजे रिसनगाव येथील काही पालक शाळेमध्ये टीसी मिळण्याबाबतचा अर्ज घेऊन आले आणि अर्ज कोणत्या कारणासाठी न्यायालय तसा अर्जामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाही. स्पष्ट कारण लक्षात आलं नाही. टीसी मिळण्याबाबत 21 विद्यार्थी. सर, आम्ही ते गावकऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की जे संस्थेचे सचिव आहेत मनोहर धोंडे, त्यांनी जे मराठा आरक्षण मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आणि जर आमच्या विद्यार्थ्याचं भविष्य अडचणीत असेल तर आम्ही त्या शाळेत शिकायचं नाही. हा, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शाळेमध्ये कुठलाही मतभेद किंवा धर्मभेद किंवा जातीभेद केला जात नाही. संविधानिक जे नियम आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्याचा पूर्ण विश्वास आमच्या शाळेवर आहे. खूप चांगल्या रीतीने सर्व जाती धर्मातले विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. येथे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नियम, अध्यापन प्रोसेस, अध्ययन, विद्यार्थ्याची गुणवत्ता कमालीची आहे. त्यामुळे शाळेमध्ये तो विषय अजिबातच नाही. आता जो तुम्हाला अर्ज प्राप्त झाला याच्यावर काही तुम्ही कारवाई करणार आहात का? पालकांनी जर त्या अनुषंगाने कुठलाही आक्षेप घेतला नाही, अर्जामध्ये तसं नमूद केल्यामुळे आम्हाला स्पष्ट कारण मिळालं नाही आणि अर्ज दिल्यानंतर कुठल्याही पालक शाळेमध्ये आले नाही किंवा त्यांनी फोन वगैरे काही केला नाही आतापर्यंत. तुमची भूमिका काय असणार? म्हणजे तुम्ही टीसी देणार आहात का नाही द्यायचं? नाही, आमची भूमिका तर आमचे विद्यार्थी आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही कन्व्हिन्स करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे जे आतापर्यंत दिलेले ते पुढे कंटिन्यू करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्याचे पडसाद आता नांदेडच्या लोहा तालुक्यात उमटत आहेत. आपण सध्या आहोत नांदेडच्या रिसनगाव येथे आणि आपण पाहू शकतो की मराठा समाज त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. या रिसनगाव मधील अनेक पालकांनी जे प्राध्यापक मनोहर धोंडे यांची रिसनगावमध्ये शाळा आहे आणि त्या शाळेमधून त्यांचे विद्यार्थी काढण्यास त्यांनी टीसीची मागणी केलेली आहे. आमचे विद्यार्थी तुमच्या शाळेत शिकवणार नाही अशी भूमिका या मराठा बांधवांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या पाल्यांच्या टीशा द्याव्यात अशी मागणी त्यांनी त्या शाळेत केलेली आहे. ते प्राध्यापक मनोहर धोंडे यांची ती शाळा आहे. आपल्यासोबत रिसनगावचे नागरिक पालक आहेत, मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय सांगाल, कशामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे? आमच्या गावातील मागासवर्गीय शाळा काय मीनाताई ठाकरे आमच्या आश्रमशाळेतील आमच्या मराठा समाजातील त्या शाळेला कमीत कमी 50% विद्यार्थी आमच्या समाजाचे आहेत. तरी मनोहर धोंडेचा निषेधार्थ आमच्या समाजातील पालकांनी निर्णय घेतलेला आहे की पूर्ण पालकाची टीसी काढून दुसऱ्या शाळेत घालण्याची विद्यार्थ्याची. त्या निषेधार्थ आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच दुसरे पालक आहेत. काय सांगाल, काय सांगाल तुमचा पाल्य तिथं आहे आणि कशामुळे हा निर्णय घेण्यात? सर, शाळा हे विद्येचं माहेरघर असतं आणि धोंडे सरांनी जातीवर जाऊन मराठ्याचा द्वेष म्हणून त्यांनी फक्त याचिका दाखल केली. तर या घटनेचा आम्ही निषेध म्हणून आमच्या शाळेमध्ये जे मुलं आहेत त्यांची आम्ही टीशा काढायचा निर्णय घेतलेला आहे. दुसरे काही पालक आहेत का? कशामुळे निर्णय घेण्यात आला आणि पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या? जरांगे पाटलाच्या आंदोलनाला सरकारने पाठिंबा देऊन जो GR काढला होता त्याच्या विरोधात धोंडे सरांनी जो याचिका टाकली त्याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या सर्व पाल्यांचे टीशा काढण्याचे ठरवले. किती पाल्य आहेत तुमचे आणि किती जणांनी निर्णय घेतला? शाळेमध्ये गावातील जेवढे विद्यार्थी आहेत ते 50%च्या वर मराठा समाजाचेच पाल्य आहेत. त्या सर्वांचे आम्ही टीसी काढणार आहोत. निश्चितच हे होते रिसनगावचे पालक जे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे पाल्य आहेत ते प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत. परंतु प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्या विरोधात आता हे मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहेत. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, रिसनगाव, नांदेड.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.